देशमुख सूत्रसंचालन करत असून नवीन घरात कोण प्रवेश करणार याबाबत अंदाज बांधला जात आहे। या पार्श्वभूमीवर कलर्स मराठी वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून काही स्पर्धकांचे प्रोमोज शेअर करण्यात आले असून थेट हिंटही देण्यात आली आहे। खरं तर प्रोमोज मध्ये स्पर्धकांचे चेहरे दाखवण्यात आलेले नाही, मात्र तरीही हे स्पर्धक कोण आहेत हे प्रेक्षकांनी ओळखलं असून कमेंट्स करत नावच सांगून टाकलंय। कलर्स मराठी वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पहिला प्रोमो एका नृत्यांगनेचा शेअर करण्यात आला असून गरगर गिरक्या घेत घायाळ करायला येते कातिलो की कातिल असं या प्रोमोला कॅप्शनही देण्यात आलं आहे। या प्रोमो मध्ये नृत्यांगना धमाकेदार सादरीकरण करताना दिसत आहे, पण एकाही फ्रेम मध्ये तिचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही। मात्र कातिल हा शब्द वाचल्यानंतर अनेकांनी गौतमी पाटील असल्याचं म्हटलं आहे। पण आपण बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश करणार नाही असे खुद्द गौतमी पाटीलने अलीकडेच स्पष्ट केले होते। त्यामुळे पहिल्या प्रोमो मध्ये दिसणारी लावण्यवती गौतमी पाटील नसून राधिका पाटील मुंबईकर म्हणजेच राधा पाटील असल्याचं काही प्रेक्षकांनी कमेंट्स करत म्हटलं आहे। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या घरात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व रील स्टारचा सहभाग पाहायला मिळाला होता आणि आपल्या अनोख्या स्टाईलच्या जोरावर सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण याने विजेतेपदाला गवसणी घातली। त्यामुळे बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वातही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व रील स्टार यांचा सहभाग असणार हे निश्चित आहे। यानुसार घरात धुमाकूळ घालायला तो येतोय, या बाळाची जबरदस्त एंट्री पाहायला येत आहे ना असं कॅप्शन देत दुसरा प्रोमो शेअर करण्यात आला आहे। या प्रोमो मध्ये डान्स व एकंदरीत शरीरयष्टी पाहून ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून सोशल मीडिया स्टार व डिजिटल क्रिएटर करण सोनावणे म्हणजेच फोकस इंडियन असल्याचं प्रेक्षकांनी सांगून टाकलं आहे। दरम्यान सौंदर्य आणि बोल्डनेस घेऊन घरातलं वातावरण हॉट करायला येते ही नखरेल गर्ल असं कॅप्शन देत तिसरा प्रोमो शेअर करण्यात आला आहे। या प्रोमो मध्ये दिसणाऱ्या सौंदर्यवतीच्या हाताच्या दंडावर व कमरेवर असलेला टॅटू पाहून ही मॉडेल व अभिनेत्री सोनाली राऊत असल्याचं प्रेक्षकांनी म्हटलं आहे। तसेच कमेंट सेक्शन मध्ये सोनाली राऊतला टॅगही करण्यात आलं असून चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे। कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या 4थ्या प्रोमो मध्ये एक व्यक्ती दरवाजात उभी राहून जनतेला हात दाखवताना पाहायला मिळत आहे। तसेच राजकीय क्षेत्रातील धुरंधर घालणार बिग बॉस मराठीच्या घरात राडा ओळखा पाहू कोण असं प्रोमो मध्ये लिहिण्यात आलं आहे आणि राजकीय वर्तुळात तर खूप भूकंप गेलेत। आता बिग बॉस मराठीच्या घरात ब्लास्ट करण्यासाठी हा धुरंधर येतोय, ओळखलत का त्याला असं कॅप्शनही देण्यात आलं आहे। हा प्रोमो पाहून अनेकांनी गुणरत्न सदावर्ते बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री घेणार असल्याचं म्हटलं आहे, तर काहींनी अभिजित बिचुकले येणार अशी कमेंट केली आहे। त्यामुळे या दोघांपैकी बिग बॉस मराठीच्या घरात कोण एंट्री घेतं किंवा कोणी तिसरीच राजकीय व्यक्ती प्रवेश करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर नवीन प्रोमो मध्ये एक तरुण अभिनेता आणि एक अभिनेत्री थिरकताना पाहायला मिळत आहे। तसेच ऐन थंडीच्या मोसमात महाराष्ट्राचं वाढणार तापमान ग्रँड प्रीमियर मध्ये हा सुपर हॉट डान्स पाहण्यासाठी गेट सेट रेडी असं कॅप्शनही प्रोमोला देण्यात आलंय। या प्रोमोतील अभिनेत्याला बोटातल्या अंगठीवरून ओळखलं असून हा स्पर्धक अभिनेता आयुष संजीव असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे। पण त्याच्यासोबत असलेली अभिनेत्री नक्की कोण आहे याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहे। तसेच घरात होणार जबरदस्त फाईट, हा डॉन करणार वातावरण टाईट, ओ का पाहू कोण असं लिहित एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे। तसेच या डॉनचं नाव घेतलं तरी पब्लिक थरथर कापते। आता हाच दरारा घेऊन तो बिग बॉस मराठीच्या घरात येतोय, या डॉनला ओळखलत का असं कॅप्शनही देण्यात आलं आहे। त्यामुळे डॉन हा शब्द आणि एकूणच हा प्रोमो पाहून प्रसिद्ध रॅपर प्रथम जोगदंड म्हणजेच संबाटा हा बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश करणार असल्याचं प्रेक्षकांनी म्हटलं आहे। एकंदरीत बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाच्या घरात नेमकं कोण प्रवेश करणार हे कलर्स मराठी वाहिनीवर रविवार 11 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता कळेल। पण